सो मानसी जोशी या मुलीला मी ओळखतो. आम्ही मला वाटतं सिनियर के मध्ये एका वर्गात होतो आणि त्याचा मला फोटो लग्नाच्या 3 दिवसाआधी भेटला की ती मुलगी माझ्या वर्गात होती किंडर गार्डन मध्ये, विच इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट. जिकडे आम्ही पहिल्यांदा स्कूलचं जिकडे हे होतं, स्कूल जिकडे चालू होतं ते वी कंटिन्यूड. आम्ही एका स्कूलमध्ये होतो, कधी बोलणं झालं नाही, कधी काही आमचं झालं नाही स्कूलमध्ये. म्हणजे ॲब्सोल्युटली वी हॅव नॉट स्पोकन विथ इच अदर ड्युरिंग स्कूल टाइम्स. कॉलेज आलं, कॉलेजमध्ये थ्रू अक्षता आय मेट हर. आणि अक्षताला मी सोशल मीडियावरनं ओळखायला लागलो, तिकडनं मानसीला ओळखायला लागलो. तर मग असं स्लोली एक ग्रुप बनायला लागला. संकेत होता, संकेत देवारकर, निशिल, हे सगळे माझे आधीपासूनचे फ्रेंड होते. एक छोटं चांगलं ग्रुप बनायला लागलो. आणि मग दिस ग्रुप आय डोंट नो, आय एम रिअली काय बोलू, लकी. आय एम रिअली लकी टू हॅव दीज पीपल सिन्स 15 years. ते बोलतात की 10 वर्षाचं जर फ्रेंडशिप चाललं देन इट इज फ्रेंडशिप फॉर लाईफ. आणि द टर्निंग पॉइंट, द लव्ह, मला माहित नाही हाऊ मच आय लव्ह हर, लव्ह मानसी. आय डोंट लव्ह हर, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण द ओनली थिंग आय नो इज की जे फ्रेंडशिपचा बेस आहे, that is the base for love, for our love. And it is the strongest because friendship ही अशी गोष्ट आहे, तुम्ही कुठल्याही कोणासाठी नसता. म्हणजे इथे देयर इज नो ऑब्लिगेशन्स इन फ्रेंडशिप, बट स्टील यू कीप इट दॅट गुड. म्हणजे कुठलंही ऑब्लिगेशन नसताना जर दोन लोक एवढे क्लोज असतात, आता वेन सर्टन रिलेशनमध्ये येतात तर इट बिकम्स इझी. तसं झालंय. आणि नाव दॅट आय एम रिअली क्रेझी फॉर, आता असं आहे की इट इज नॉट अ मिनिट विदाउट हर. हा फेज जो आला माझ्या लाईफमध्ये, याच्यात सगळ्यात मोठा हात आहे अक्षता आणि रेशमाचा. दे वेर द पीपल. अक्षता स्पेशली, शी वॉज द वन हू, म्हणजे शी वॉज द वन हू पुश्ड मी की अरे क्यों नाही, मतलब काय काय प्रॉब्लेम काय हे काय ते. आणि टर्निंग पॉइंट ऑफ अवर रिलेशनशिप वॉज माय बर्थडे. माय बर्थडे वॉज द टर्निंग पॉइंट, जिकडे मला आय फेल्ट समथिंग. आणि आय अप्रोच्ड, एक जनरल वे मध्ये अप्रोच केला की सी आय लाईक यू, इट्स डेफिनेटली ऑन यू, वॉट एव्हर तू कसं घेते. पण फ्रेंडशिप शुडंट बी अफेक्टेड बिकॉज फ्रेंडशिप वॉज ब्युटिफुल, इज स्टील ब्युटिफुल अँड विल ऑलवेज बी ब्युटिफुल. तसं आहे. तर ते असल्यामुळे थोडं लाईफ इझी झालं. इट इज नॉट की आय एम नाव इन टेन्शन ऑफ प्रेशर की उद्यापासून मॅरिड आणि हे सगळं. मला म्हणजे एक सेकंडाचं पण येत नाही, ओनली बिकॉज शी इज देअर. माइट बी कोणी दुसरी मुलगी असली असेल तर दिस थिंग्स वुड हॅव बीन थोडं डिफरंट. पण दॅट गर्ल इज सो कम्फर्टिंग आणि सो वॉर्म की इट्स कम्प्लिटली डिफरंट थिंग विथ हर. अँड आय लव्ह हर, इज व्हेरी बोरिंग. आय एम क्रेझी फॉर. मनीषची आणि आमची ओळख तशी जुनी आहे, ठीक आहे. म्हणजे गणपतीमध्ये मनीष आमच्याकडे यायचा आणि त्याच्यावर त्याचे सगळे मित्र कंपनी असायचे. तो मानसीचा चांगला मित्र होता. तर त्यावेळेला असं कधी कधी विचार मनामध्ये येत होते की ही कॅन बी अ गुड चॉईस फॉर मानसी. पण नंतर मानसीला आम्ही ते विचारलं त्या संदर्भात की वेदर यू आर इंटरेस्टेड. तर ती म्हणे नाही, मला आता यू आर नॉट, आय एम नॉट, वी आर जस्ट फ्रेंड्स. म्हटलं ठीक आहे, म्हटलं वी हॅव नो ऑप्शन. आणि मग सडनली इवन तिची दादी पण तिच्या बरोबर जी राहत होती, म्हणजे हिची आई, तर तिने पण इनफॅक्ट असं रेकमेंड म्हणजे प्रपोज केलं होतं की मनीष इज अ गुड बॉय, यू कॅन थिंक फॉर हिम. तर शी वॉज ऑल द वे नाही, वी आर जस्ट फ्रेंड्स ओनली, वी डोंट वॉन्ट टू गो बियॉन्ड दॅट अवर फ्रेंडशिप अँड ऑल. ओके फाईन. बट आज जर खरोखर म्हणजे आम्हाला असं वाटतं ती आज जर असती तर तिने आज हे फंक्शन्स 2 दिवसाचे होते, शी वुड हॅव एन्जॉयड द लॉट. पण ह्या प्रोसेसमध्ये डिले झाला, त्या इन द मीन शी पास्ट अवे. बट एनिवे दॅट इज हिस्ट्री नाव. बट एनिवे मनीष इज अ रिअली गुड बॉय, अ व्हेरी सेन्सिबल पर्सन. अँड अपार्ट फ्रॉम हिज फिजिक अँड discipline about his health, he is more caretaking person for everybody, whether it is father, mother, obviously now wife. So we are really fortunate that she is really in safe hands. So he is a good catcher. He has not missed any balls of catches so far. So I believe this he will not miss it.
राईट. Yes, yes, yes. दिस इज व्हॉट आम्हाला नेहमी तो आवडायचा आणि वी यूज टू ऑलवेज टेल हर की बाबा जस्ट थिंक अबाउट दिस पर्सन. तर ती म्हणे की नाही नाही, आमची फ्रेंडशिप खूप चांगली आहे आणि मी विचारलं तर त्याला वाईट वाटेल, आमची फ्रेंडशिप तुटेल. आय एम नॉट गोइंग टू आस्क. मग माझ्या आईने पण तिला सांगितलं. दॅट टाईम ऑल्सो शी रिफ्यूज. देन वी लेफ्ट इट की बाबा नको, फोर्स करण्यात काय अर्थ नाही. आणि मग ऑल ऑफ ए सडन वन डे शी केम and I said, Manish has proposed. What do you think? So we were very happy. I said, that is what we wanted. And that way the things started. And they took some time to decide whether to go further or not. And finally they decided. So all of us were very happy. And of course I feel bad that my mother is not there. Otherwise she would have been very happy. आणि त्याच्यात अजून एक प्लस पॉईंट असा होता की मनीषचे म्हणजे वडील, त्याची आत्या वगैरे हे मी त्यांना त्यांच्या लहानपणापासून थोडं ओळखत होते, कारण आमचे नेबर होते शेजारी. म्हणजे ही गोष्ट सांगते तुम्हाला साधारण 1974-75 सालची गोष्ट होती. तेव्हा त्यांचा बंगला वगैरे होती त्यावेळेला. त्यामुळे थोडीशी कुठेतरी लिंक होती आमच्या त्यांच्याबद्दल. आणि त्याचे आणि म्हणजे मनीषच्या वडिलांचे आणि माझे काही कॉमन फ्रेंड्स आहेत जे अजूनही डोंबिवलीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या थ्रू आम्हाला या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल हॅपी की इज अ नोन फॅमिली. आणि फंडामेंटली फ्रॉम डोंबिवलीच होते, त्याच्यामुळे अजून जास्त कम्फर्ट लेवल होता आम्हाला करायला. And obviously, like both of them are so nice, and even his brother, his wife, we are absolutely tension free today. That she's in very good hands. So I know Mansi and Manish for 27 years, though we are just 30 years old. But we've been together since our nursery class. And never ever in my life I ever thought that Manish and Mansi will get married to each other. Because Manish was one brat in school. We used to hate him. He was a very good athlete, very good in studies. But we just used to hate him for his attitude. And Mansi being my bestie, we had plans against him. Till 10th we never spoke, but today is the day, after maybe I don't know how many years of togetherness, of joy, these guys have come together and I just can't express my happiness for them. Manish, the person that I know, very sensitive person, emotional at the same time, crazy, and selfish as well. Yeah, I know about that. Perfect. And Mansi is a sweetheart. She wears her sleeves, heart on her sleeves, and they look beautiful. So it's like a dream come true, and I can proudly say that I'm one of the wing women to get these couple together. And I just wish them a lot of luck and lot of happiness. And this wedding has brought a lot of people together. As friends, I think we've become thicker. And I think this journey of being together is going to continue forever. That's great. Like I would like to add few things more. Me and Manish used to be rivals. Like I used to play for Model English School. He used to play for Chandrakant Patkar. And कट्टर दुश्मन म्हणजे शाळेतल्या मॅचेस. आणि हे मनीष म्हणजे मनीष शाळेपासूनच मनीष राव हे नाव थोडं फेमस होतं, खूप जास्त इन अ नेगेटिव्ह वे खूप फेमस होता तो. तर मनीष राव म्हणजे फास्ट बॉलर, येऊन खूप जोरात टाकायचा. सगळे आमची मॉडेल इंग्लिश स्कूलची पोरं अरे मनीष आला बॉलिंगला. नंतर असं कधीच वाटलं नाही की अरे हा आपला मित्र होईल रे, असं म्हणजे एवढा चांगला मित्र कसा होऊ शकतो हा आमचा नंतर जाऊन. लकीली मग आम्ही एकाच कॉलेजमध्ये फॅमिली फ्रेंड्स झालो, ग्राउंडवर खेळायचो, वेळ काढून मग परत गच्चीवर टेनिस बॉलने खेळायचो. खेळता खेळता मनीष बॅट पण गच्चीवरनं खाली फेकायचा खूप वेळा, खूप शिव्या खाल्ल्या आम्ही. बट मानसी आली आयुष्यात त्याच्या कुठे म्हणजे कसं भेटले सांगतो मी तुम्हाला. मनीषला सवय आहे घराच्या बाजूला त्याच्या आहे शनी मंदिर. असा जातो मनीष चालत चालत 2, 3, 4, 5 असं हात असं चालू असायचं. तिकडे जाऊन मानसी पण तिकडे येते, हे पण तिकडे जातात. भक्त माणूस मनीष आमचा. अशी त्यांची भेट झाली. आणि आम्हाला थोडं पण मला हिंट नव्हतं की मनीष आणि मानसी एकत्र येऊन आणि आज त्यांचं लग्न आहे.
So it's एक्सक्यूज टू ऍड ते शनी वगैरे ठीक आहे पण इट इज मोर ऑफ इन्फ्लुएन्स फ्रॉम मी अँड रेश्मा ऍक्च्युली फोर्स देम दोघे सिंगल होते आणि इतक्या वर्षाची फ्रेंडशिप आहे दे ट्रॅव्हल्ड सो मच एकमेकांना एवढं सहन करतात तरी सुद्धा मजेत राहतात तर ह्याच्याहून जास्त आयडियल कॉम्बिनेशन नाहीच आहे बरोबर आहे. जितकं मनीष मानसीला ओळखतो तितकं मानसी मनीषला and ओळखतोय. I think they tolerate each other, they have fun with each other. I think that's the quotient for any happy couple. आणि जस्ट एक थोडंसं इन्स्पायर केलं थोडं अजून इन्फ्लुएन्स केलं ना आय थिंक यू जस्ट गॉट क्लिक्ड. या बट त्यांचं लग्न जरी आता झालंय तरी दे विल बी लाईक बेस्ट फ्रेंड्स. दे आर नॉट लाईक हजबंड अँड वाईफ. बेस्ट फ्रेंड या सो विल ट्रीट देम ॲज आर बेस्ट फ्रेंड्स ओनली. की असं नाही बोलू आम्ही ह्याच्या एका कपलच्या घरी चाललोय नवरदेवाला ही आली. नो बट दे विल बी आर फ्रेंड्स अँड आय एम रिअली व्हेरी हॅपी दॅट दे आर हिच्ड फायनली. दो ख्वाब थे हम एक आज है दिल की दुआ है हम साथ हैं जो तुम और हम हैं अब हम हरदम हैं यूं ही पहनेंगे कदम तेरा ही सफर दो नामों में भरे जिंदगी मैं तुझी में मिलूं देखो रहो सुन हम सफर संग चले चल रख लो मुझे तुझे में मिलो ना कहीं तुम बिन मैं तू कहे तो चले रुके जिए सुन हम सफर संग ले चल. तर सगळ्यात पहिले तर मी 10 वर्षापूर्वी मनीषला डोंबिवली स्टेशनला भेटलेले अक्षता थ्रू. कारण आमचं 10वीचं रियुनियन प्लॅन झालेलं आणि अक्षता ह्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह मेंबर होती. सो तो ऑर्कुटचा जमाना होता तेव्हा. तर तेव्हा थ्रू त्याच्यात आम्ही कनेक्ट झालो सगळे आणि आमचं रियुनियन झालं. बट अनफॉर्च्युनेटली मी त्या रियुनियनला नाही जाऊ शकले. सो त्याच्यामध्ये अक्षता मेट मनीष आणि त्यांचं खूप चांगलं ग्रुप झाला तिकडे. आणि नेहमी असं होतं की माझे जेवढे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना मी अक्षताला भेटवते आणि अक्षताचे जेवढे फ्रेंड्स आहेत ते ती मला भेटवते. इट इज रूल म्हणजे बाय डिफॉल्ट. तर असंच ती हळूहळू मनीषबरोबर जेल झाली आणि मग तिने मला सांगितलं की चल मानसी मी तुला आपल्या स्कूल फ्रेंडला भेटवते. म्हटलं कोण आहे. मग ती म्हणे की मनीष राव आपल्या शाळेतला रियुनियनला होता खूप चांगला आहे मस्त आहे माहोल आहे. म्हणजे आत्ताचा शब्द आहे माहोल. तेव्हा ती म्हणाली की खूप चांगलं आहे बघ आपल्याला मजा येईल मी तुला भेटवते. असं करून मी त्याला डोंबिवली स्टेशनला भेटले होते. तेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर होता आणि मला पहिलं इंट्रोडक्शन पण असंच होतं की मनीष आणि मनीषची गर्लफ्रेंड. पण नंतर काय झालं हळूहळू ग्रुप वाढला आमचा. आम्ही रेग्युलर भेटायला लागलो कारण आम्ही डोंबिवलीतच होतो. आणि मनीषील जॉईन झाला कारण तो मनीषचा चांगला फ्रेंड आहे. असा करून आमचा खूप मोठा ग्रुप झाला. आणि डोंबिवलीत असल्यामुळे खूप एक दुसऱ्यांच्या घरी गणपतीला जाणं दिवाळीला जाणं असं सगळं कंटिन्यू भेटणं झालं.
मग त्याच्यामुळे आमची खूप फ्रेंडशिप वाढली. आणि टू बी व्हेरी फ्रँक इनफ ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मला आउट ऑफ ऑल एक एक काइंड ऑफ गुड वाईब्स त्याच्यामध्ये येत होत्या की कोणीही नसेल ना तर म्हणजे कुठल्याही इव्हेंटमध्ये किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये जर मनीष प्रेझेंट नसेल तर ते असं थोडं अर्धवट वाटायचं की अरे नाही यार काहीतरी मिसिंग आहे, जरा बोरिंग होत आहे, अजून मजा पाहिजे. कारण तो असला की असं खूप लाईव्हली वाटतं पूर्ण. त्याची मजा घ्यायची किंवा त्याच्या मस्तीवरती अजून जोक करायचा असं सगळं. त्यामुळे ती मजा नेहमी मिस व्हायची. आणि हे मला रिअलाईज झालं जेव्हा पहिल्यांदा मी ट्रेकिंग करायचं ठरवलेलं. संग्राम आणि ह्यांनी प्लॅन केला होता ट्रेकिंग, पण मला नाही जमलं. पण तेव्हा झालेलं असं की फॉर शुअर मनीष नव्हता येणार ट्रेकिंगला, त्याचं काहीतरी प्लॅन होते. आणि मी संग्रामला म्हणालेले की नाही यार मनीषच पाहिजे, म्हणजे माझं लाईफमधलं पहिलं ट्रेक आहे तर मला ॲटलिस्ट मनीष निशील हे लोक तर हवेच हवे. मग तेव्हा बॅक ऑफ द माइंड मला असं रिअलाईज झालं की हे का म्हणजे एवढं एक कम्फर्ट झोन यायला लागलं मला बेसिकली मनीष बरोबर, मोर दॅन अ फ्रेंड. पण ते मी कधी असं कन्फेस नाही केलं किंवा कधी सांगितलं नाही, कारण तशी कधी वेळ आलीच नाही आणि तसं काही जमलं पण नाही. म्हणजे इट वॉज नेव्हर विथ द थॉट की आय माईट गेट विथ हिम किंवा असं काही होईल माझं. आणि त्याच्यामध्ये माझ्या आजीला बेसिकली तो खूप आवडायचा. म्हणजे ह्याची खरी सुरुवात म्हणावी तर असं की आज जर जे झालं आहे त्याच्यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आजीचं आहे. आणि हे मी त्याला सांगितलेलं आहे, कारण दरवर्षी तो जेव्हा गणपतीला यायचा ती मला सांगायची की तू ह्याच्याबद्दल विचार कर, हा खूप चांगला मुलगा आहे. आणि मी तिला नेहमी म्हणायचे की अगं नाही तो माझा फक्त फ्रेंड आहे. सो असं करून मी तिला टाळायचे की काहीच तसं नाही आहे. लास्ट इयर तिचं म्हणजे बिफोर शी एक्सपायर्ड तिने मला सांगितलं की बघ मी तुला सांगते एकदा विचार कर ह्याच्याबद्दल, मला खरंच हा मुलगा खूप जेन्युइन वाटतो आणि खूप चांगला आहे तुझ्यासाठी. आणि शी सेड की मला असं वाटतं की तुझं ह्या वर्षी लग्न होईल, मे बी मनीष असेल किंवा कोणी, बट आय थिंक यू शुड थिंक अबाउट हिम. पण तरीही मी तिला नाही बोलून टाळलं की असं काही नाही, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आणि जेव्हा मनीषचा बड्डे जेव्हा होता जूनमध्ये तेव्हा आम्ही सगळे भेटलो होतो. तर तेव्हा त्याने मला कन्फेस केलं की ही वॉन्ट टू से समथिंग विच इज व्हेरी पर्सनल. आणि ते खरं सांगू तर मला खूपच खोटं वाटलं बेसिकली. मला वाटलं की ह्याला काहीही टाईमपास नाही आहे जगामध्ये आणि त्याला माझ्याशी काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या आहेत. म्हणून मी त्याला सांगितलं की हां ठीक आहे, जेव्हा अक्षता फ्री असेल तेव्हा आपण भेटू. तर तो म्हणाला की नाही मला फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे. म्हटलं मनीष प्लीज मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, आपल्यामध्ये काही बोलण्यासारखे टॉपिक नाही आहेत, आपण दोघे बोर होऊ. पण मग त्याने मला सांगितलं की नाही मला सिरियसली तू खूप आवडतेस आणि मला ह्याच विषयावर तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे. सो आय वॉज लाईक ठीक आहे. मग नंतर आम्ही भेटलो आणि इट वॉज अ व्हेरी रिव्हर्स थिंग दॅट हॅज हॅपन्ड एव्हर इन माय लाईफ की जेव्हा आम्ही भेटलो या विषयावर बोललो तेव्हा त्याने मला पहिले तर कन्फेस केलं की ही हॅज स्टार्टेड लाईकिंग मी फ्रॉम नवरात्री. आणि मग तो मला म्हणाला की फर्स्ट यू टेल दिस थिंग टू युअर पेरेंट्स, कारण कसं आहे काही इश्यू झाले तर फ्रेंडशिप नाही खराब व्हायला पाहिजे म्हणून. सो इट वॉज ऑलवेज म्हणजे मी नेहमी उलटं सगळं केलं आहे. ह्यावेळेस पहिल्यांदा मी सगळं फॅमिलीना विचारलं आहे आणि बोथ द फॅमिलीज वर कन्व्हिन्स्ड अँड देन वी थॉट ऑफ थिंकिंग अबाउट ईच अदर की खरंच आपण दोघे एकमेकांबरोबर मोर दॅन अ फ्रेंड असे जेल होऊ शकतो का. आणि सुरुवातीला खरं सांगू तर खूप कठीण होतं वेन वी वर प्रॉपरली इन टू अ डेटिंग फेज. तो विशाखापट्टणमला वगैरे जायचा आणि तो अजिबात कॉल करायचा नाही, नेव्हर. मेसेज नाही, कॉल नाही. मीच समोरून कॉल करायचे तर अर्धे सारे माऊ इकडे नेटवर्क नाही आहे, मी हॉटेलमध्ये गेल्यावर बोलतो. तर मला असं वाटलं की अरे बापरे हा एकदम ऑड मॅन आहे आणि मी एकदम ऑपोजिट आहे. इट इज नॉट पॉसिबल, असं होणारच नाही आमच्यामध्ये की हा मुलगा ना मला मेसेज करतो ना माझ्याशी बोलतो ना काही. म्हणजे जो ग्रुपमध्ये जो मनीष मला आवडतो तो इन पर्सन मला त्या डेटिंग फेजमध्ये कधीच नाही आवडला. म्हणजे मला खूप स्प्लिट पर्सनॅलिटी वाटत होता तो त्या डेटिंग फेजमध्ये. आणि तेव्हा मी एकदा परत डुअल माइंडमध्ये होते. तेव्हा माझे आई बाबा मला विचारत होते अरे किती वेळ, 10 वर्षाची फ्रेंडशिप आहे, एवढा वेळ लागतो तुम्हाला विचार करायला.
सो आय वॉज लाईक की नाही बट थोडं डिफिकल्ट आहे, म्हणजे मी त्याला खूप वेगळं ओळखत होते, तो तसा मला नाही वाटत आहे. आणि मग मी हे आमच्या फ्रेंडशी निशिलशी पण बोलले की तू देख, तू उसका अच्छा दोस्त है, उसके दिल में मन में क्या चल रहा है पूछ, कि वाई वो ऐसा क्यों बात नहीं करता है, कुछ नहीं. मैं एकदम विचित्र. पण आय थिंक आय डोंट नो त्याला नंतर इव्हेंच्युअली काय झालं, मे बी तो परत बॉम्बेला आला, आम्ही भेटलो, आम्ही बोललो, आणि ओव्हर द पिरियड त्याला परत एक सॉर्ट ऑफ ती लायकिंग जी माझ्यासाठी होती ती वाढत गेली. आणि आता तर तो नको तेवढा फोन करतो, म्हणजे मला फोन कट करावा लागतो, अवॉइड करावा लागतो, की बाबा प्लीज मला डिस्कनेक्ट करावं लागतात त्याचे फोन. म्हणजे एवढा ड्रास्टिक चेंज झाला इव्हेंच्युअली. म्हणजे डेटिंग पिरियडमध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन झाले, की अजिबात आवडायचं नाही, विचित्र वागायचं, वाटायचंच नाही की असा कसा फ्रेंड आहे. आणि आय रिमेंबर आम्ही स्टारबक्समध्ये बसलेलो एकदा, तेव्हा तो एक्सप्लेन करत होता मला की त्याला फ्युचरमध्ये कसं जगायचं आहे. ते बघून मी लिटरली घाबरलेले की बापरे, हा असा संत माणसासारखं त्याला हिमालयाजमध्ये वगैरे राहायचं होतं, आणि त्याला कोणाशी रिलेशन्स ठेवायचे नाही आहेत, फक्त तू मी चहा बस. अरे म्हटलं फक्त तू मी चहा एवढं नाही होत, यू हॅव फॅमिली, तुला ते सगळं सोशलायझिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याला असं काही नव्हतं, आणि मी परत घाबरले. स्टारबक्समध्ये आम्ही भेटलो तेव्हा की शिट, हा मुलगा किती ऑपोजिट आहे, हा फ्रेंड सर्कलमध्ये किती वेगळा वागतो आणि पर्सनमध्ये हा किती वेगळा आहे. पण आय डोंट नो काय त्याच्यामध्ये मॅजिक झालं का काय, त्याचं डोकं कोणीतरी चेंज केलं आणि तो इव्हेंच्युअली असा खूप बदलला. आणि देन आय रिअली स्टार्टेड लाइकिंग हिम. म्हणजे डेटिंग फेजमध्ये सुद्धा मला तो आवडत नव्हता, आफ्टर दॅट मला तो हळूहळू आवडायला लागला. आणि मग ही स्टार्टेड टेलिंग मी की नो, ही हॅज स्टार्टेड लविंग मी मोर, ही हॅज स्टार्टेड केअरिंग अबाउट मी. आता तो नंतर माझी काळजी घेतो की बाबा ऑफिसमधून लेट होतं तर पोचली का, जेवली का वगैरे. सो हे थोडेफार त्याच्यामधले चेंजेस मी नंतर इव्हेंच्युअली नोटीस केले. आणि नाव आय रिअली फील की बापरे, ही इज रिअली अगेन अ डिफरंट व्हर्जन ऑफ मनीष विच आय हॅव एव्हर मेट. म्हणजे एवढी माझी काळजी घेतो, एवढं माझ्या खाण्यापिण्याबद्दल तो लक्ष देतो, एवढं मी कधीच केलं नाही. आय स्टील रिमेंबर आम्ही MIGच्या बुकिंगसाठी आलो होतो आणि मी सकाळीच काहीतरी थोडंसं खाल्लं होतं, त्याच्यानंतर मी दिवसभर काही खाल्लं नव्हतं. म्हणजे आय थिंक मॉर्निंग 8 o'clockला मी काहीतरी खाल्लं होतं. आफ्टर दॅट डायरेक्ट इव्हनिंग 7ला मी त्याला भेटले आणि माझ्या तोंडातून असंच निघून गेलं की अरे नाही, मला भूक, मी काही जेवले नाही आहे, तर आपण लवकर निघू आणि खाऊया काहीतरी. तर त्याने लिटरली, आमची ट्रेन उभी होती तिकडे आणि त्याने त्याची गाडी थांबवली, त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि कारण रश होता म्हणून कुठे थांबवता पण येत नव्हतं, ट्रॅफिक होता म्हणून गाडी कुठेच थांबवली नाही. तर तो स्टेशनवर त्याने मला सोडलं आणि गाडीला यायला 2-3 मिनटं होती, तेवढ्यात तो परत त्याच्या गाडीत गेला. तिथून त्याने सगळे ड्रायफ्रुट्स काढले आणि गाडी येईपर्यंत त्याने मला ड्रायफ्रुट्स खायला दिले की ॲटलिस्ट काहीतरी खा, तू दिवसभर काही खाल्लं नाही आहे. म्हणजे आता हे सगळं तर मला इम्प्रेस करत होतं का काय करत होता माहीत नाही, बट हे त्याचं छोटं छोटं अटेन्शन टुवर्ड्स मी, हे मला खूप एकंदरीत आवडायला लागलं. आणि देन आय रिअली फेल्ट की नाही, आय हॅव रिअली गॉट समथिंग आफ्टर लॉट ऑफ पेशन्स आणि लॉट ऑफ काय म्हणतात त्याला, रॉंग डिसिजन्स इन माय लाईफ घेतल्यानंतर हे काहीतरी खूप करेक्ट, अननोईंगली करेक्ट डिसिजन आला माझ्याकडे आणि मी नाही गेले, तोच माझ्याकडे आला. आणि दिस थिंग, जर फ्रँकली सांगते, जर मनीष समोरून आला नसता तर प्रोबेबली हे खरंच लग्न झालं नसतं, हे प्रेम झालं नसतं. ही फक्त एक फ्रेंड झोनचीच अटॅचमेंट राहिली असती अँड प्रोबेबली आय वुडंट हॅव बीन अ पार्ट ऑफ दिस ग्रुप, कारण आय वुड हॅव मॅरिड समबडी एल्स आणि डेफिनेटली मग मी या ग्रुपमध्ये नसते. सो मे बी या ग्रुपमध्ये राहण्यासाठीच माझं लग्न मनीष बरोबर झालं आहे. सो आय एम रिअली व्हेरी ब्लेस्ड टू हॅव हिम इन माय लाईफ. सो नंतर आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम त्याच्या घरी भेटलो, त्याच्या आईवडिलांना मी भेटले, असेही मी त्यांना भेटले होते, पण विथ धिस फेज ऑफ डिफरंट फेज मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले, खूप
वॉर्म मीटिंग होतं. खूप त्यांनी मला मुलीसारखं ग्रीट केलं, ट्रीट केलं. आणि जेव्हा माझे आई वडील त्यांना भेटले तेव्हा सर्वात खरी गोष्ट तर प्रत्येक आईला तीच भीती असते की माझ्या मुलीला तिचं सासर चांगलं मिळावं. आणि बेसिकली बिईंग अ सिंगल चाइल्ड एक वेगळं पॅम्परिंग असतं सिंगल चाइल्डला, एक वेगळं अटेन्शन सीकर असतात सिंगल चाइल्ड. आणि म्हणून माझी आई वॉज मोर वरीड की मला माझे इनलॉज कसे मिळतील. कारण जेव्हा मी माझ्या घरी होते तेव्हा मी जे मागीन ते मला मिळायचं. हट्ट भाग वेगळा, बट अदरवाईज ऑल्सो सगळ्या गोष्टी मला पटेल असंच व्हायचं. मला जे हवं तेच व्हायचं. त्यामुळे एक अशी कुठली सासू जी आमच्याकडे असंच असतं आणि आमच्याकडे तसंच असतं, हे नाही चालणार ते नाही चालणार, जर अशी सासू मला मिळाली तर माझ्या ह्याला सर्वात मोठं त्याचंच टेन्शन होतं की हिचं कसं होईल. म्हणजे नॉट रिलेटेड टू मनीष बट इन जनरल अशा कुठल्या मुलीशी जर तिचं लग्न झालं जिचे सासरे किंवा सासरची बाजू अशी असेल तर इट वुड हॅव बीन अ रिअली टफ टाईम फॉर हर गर्ल, दॅट इज मी. बट जेव्हा त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांना माझे आई वडील भेटले तेव्हा त्यांनी एकच शब्द मला घरी आल्यानंतर सांगितलं की आज आम्ही मनापासून रिलीव्ह होत की एक खूप चांगलं डिसिजन तुम्ही घेतलं आहे. अँड आय एम शुअर की हे खूप सक्सेसफुल जाणार. आय डोंट नो व्हॉट अदर्स विल से किंवा क्रॉस कल्चरमध्ये किती एक्सेप्ट होईल आहे, पण माझ्याकडून हेच लग्न व्हायला पाहिजे आणि हेच लग्न होणार. कारण दे आर बेसिकली हॅपी विथ द इन-लॉज. आणि आय कॅन रिअली फील दॅट वाईब्स नाव डेज. जेव्हा आम्ही लग्नाच्या संदर्भात रोज रेग्युलरली भेटायला लागलो, आय कॅन रिअली सी सेकंड मॉम इन हर अँड आप्पा इज लाईक अनदर फादर टू मी. सो इट इज डेफिनेटली अ व्हेरी गुड फिलिंग अँड आय एम व्हेरी हॅपी. मनीष हा आमचा दुसरा मुलगा आहे. दुसरा आणि छोटा मुलगा असून जाम लाडका आहे. आणि लाडका आहे म्हणून जास्ती मस्ती करत होता. आणि एवढा मस्ती करत होता की आमच्या शिवाशिषमधनं सगळे राहणारे आम्हाला संध्याकाळी नोकरीतनं आल्यानंतर आधी त्याच्याबद्दल तक्रारी. तर हे आम्ही बघून त्याला म्हटलं तर एकच ह्याला पर्याय आहे, ते म्हणजे त्याला क्रिकेटमध्ये टाकून द्यायचं. ते काय होईल त्याच्यामुळे काय आहे, तो जिमखानामध्ये जायला लागला आणि तिकडे ग्राउंडमध्ये खेळायला लागला. आणि नंतर आम्हाला कळलं की तो वेगवेगळ्या स्पर्धेत पण तो हे पार्टिसिपेट करू शकतो म्हणून. मग नंतर मग काय मग IASमध्ये प्रत्येक कोणताही हे असेल स्पर्धा असेल, मॅरेथॉन असेल किंवा 100 मीटर दौड असेल, त्याच्यामध्ये तो सहजपणे पहिला यायचा. तर मला त्याचं मुख्य म्हणजे काय, त्याला क्रीडा हे खूप त्याचं जवळचं हे आहे, म्हणजे आवड आहे. आणि त्याच्यापासून मग क्रिकेटमध्ये त्याला एवढी आवड झाली की मग आम्हाला पर्याय नाही त्याला क्रिकेटमध्ये टाकायला. त्याच्या शाळेचे PT सर मला म्हणायचे की तुम्ही मनीषला क्रिकेटमध्ये टाकू नका, त्याला मी ॲथलेटिक्सचा नॅशनल प्लेअर बनवतो. पण ह्याचा एवढा वेळ होता, मग आम्ही त्याला क्रिकेटमध्ये टाकलं. आणि हळूहळू आता तो खूप पुढे आला आहे. आणि एक म्हणजे आता त्याचा स्वभाव पण एवढा बदलला आहे, त्याचे मित्र बघून ह्याच्यावर कळतं की त्याला मित्र खूप आवडतात. आता मानसी आमच्या घरी यायची. मानसीच्या वडिलांना मी ओळखत होतो आधीपासून. मग तिचे वडील कोण होते ते आम्हाला माहीत नव्हते, पण ती आमच्याकडे गणपतीला यायच्या वेळी ती कधी पण म्हणाली की माझे बाबा तुम्हाला सर्वांना ओळखतात. तरी पण आम्ही काय असं एवढं काय बघितलं नाही. पण नंतर पुढे जसं त्यांची मैत्री वाढत गेली, मग मानसी खूप गोड मुलगी आहे, एकटी मुलगी आईवडिलांची म्हणून आम्हाला माहिती आहे की ती खूप, आम्हाला वाटायचं की लाडकी असल्यामुळे तिला जाम गर्व, असं काही नाही आहे. ती घरी यायची, जाम आमच्याबरोबर मिसळायची. आणि मग नंतर मनीषनी सांगितलं की तुम्हाला मानसी कशी वाटते.
तर आम्हाला काही तक्रार नव्हती, त्याची तक्रार नाही म्हणून आम्हाला पण तक्रार नाही. मग त्यांच्या आईवडिलांची भेट झाली आणि मग त्यांचं ठरलं की आम्ही पण ठरवलं की त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. मग आता जसा जसा तिचा आम्ही स्वभाव बघतोय तर ती जाम मिसळून राहणारी मुलगी आहे आणि म्हणून मला तरी अजिबात त्याच्याबद्दल शंका नाही की ती खूप चांगली सून होईल. Mansi is a very cute girl. She is able to adjust with everyone. She has a very pleasing personality. गणपतीच्या वेळेला जेव्हा ती यायची प्रत्येक वर्षी आमच्या घरी, तेव्हा मी बघायची व्हेरी सायलेंट. एक 10 मिनटं बसून काकू घरी जाते, हां आई एकटी असेल, आमच्या घरी पण 1.5 दिवसाचा गणपती आहे असं सांगून प्रसाद घेऊन पटकन निघून जायचे. अँड आय फील की शी विल बी एबल टू मिक्स अराउंड व्हेरी नाईसली विथ all the members in the Rao family, all the close relatives, like all the close relatives. She'll be able to mix along very well with them, and we are very proud that we are having Mansi as our daughter-in-law. In spite of being the only daughter to her parents, she has been well groomed in all round development of her personality, and we both really like her and we adore her. And in that respect, I think Manish is very lucky to have a cute girl as his life partner. Manish is a very hardworking, very sincere and a disciplined boy. Means he takes care of himself, that he sleeps on time, he eats the proper diet, nutritious diet rather, and very particular about his fitness, about his yoga. In general, he's a very, I won't say he's a pampered boy, but he is a well-disciplined boy. I wish Manish and Mansi a very happy and successful married life, and welcome Mansi wholeheartedly to our family. She's a wonderful girl and I know they will have a very good time together. I've been very happy for Manish, know from his young toddler days to the handsome man that he's become now, and very happy to see him well settled. Hope he continues his association with Mansi and hope it gets stronger in the future. Have a good, very happy married life, Manish. Manish is like the brother I never had. We've had a lot of fun times together, and I feel I've seen him grow even though I wasn't a part of his life in the early days. And what do I say about Manish and Mansi? It's like the sports star meets the dancing diva, and I hope they have a very, very happy married life. And Mansi is going to be the sister that that I wish I had, an elder sister or younger sister, and I hope they have a good life together and a love-filled life together. Thank you. तो टू स्टार्ट विद कि मनीष के बारे में बोलने को बहुत है, बिकॉज एक बहुत लंबी जर्नी हुई है अभी तक विद मनीष, बिकॉज स्टार्टिंग विद हम लोग सेम बिल्डिंग शेयर करते थे, एंड आई थिंक ऑलमोस्ट मोर देन 25 इयर्स की फ्रेंडशिप है, मोर देन 25 इयर्स, एंड बहुत स्पेशल फ्रेंड है मेरे लिए, बिकॉज जब हम लोग बिल्डिंग में भी थे तो स्टार्ट उतनी अच्छी नहीं थी, बिकॉज दोनों का हम लोग का उतना ज़्यादा जेल नहीं हो पा रहे थे, क्योंकि मनीष के कुछ दोस्त अलग थे, एंड बोलो तो मनीष का बिल्डिंग में थोड़ा सा उतना नाम अच्छा भी नहीं था, तो उसकी वजह से हम लोग रहते थे 4th फ्लोर पे, तो उसकी वजह से क्या है कि जो 4th फ्लोर की जो पूरी जो टीम थी वो कोई भी मनीष के साथ उतना खेलने के लिए कहीं पे जाता नहीं था, बिकॉज अगर कुछ भी होता था तो गच्छी की चाबी लेके आता था, गच्छी की चाबी लेने के आता था, एंड गच्छी पे हम लोग बहुत खेले हैं, और जब भी बॉल नीचे जाए तो बॉल 5th फ्लोर पे नहीं पहुंचता था और किसी न किसी के घर के कांच फोड़ देता था, तो ये सारी जर्नी ऐसी बहुत रही है, एंड इसके अलावा बालकृष्ण अपार्टमेंट में बहुत खेले हैं मैं और मनीष, मतलब मनीष को भी याद रहेगा कि विथ एवरीवन वहाँ पे, मतलब गौरव,
और सबके साथ मनन वोरा इनके साथ सबके साथ बहुत खेले। स्टॉप पार्टी इतनी खेली है, मतलब 2-3 घंटे तक हम लोग स्टॉप पार्टी खेलते थे। फटाके इतने फोड़े हैं कि खतरनाक फटाके फोड़े हैं कि घर पे पुलिस आ जाती थी, इतने फटाके फोड़े हैं। होली भी ऐसी खेली है कि घर पे पुलिस आते थे, इतने बलून फोड़े हैं। एक बिल्डिंग से दूसरे बिल्डिंग तक मतलब इतने बलून फोड़े हैं कि घर पे पुलिस आती थी। तो ये सारी बचपन की छोटी छोटी ऐसे मतलब बहुत सारी हम लोग की एक ऐसे एक मेमोरेबल मोमेंट्स है। रिसेंटली हम लोग जब कुछ फोटोज देख रहे थे बचपन के, तो बहुत अच्छा एक ऐसा फीलिंग आ रहा था कि एक आज हम लोग कौन से स्टेज पे हैं और कहाँ पे हम लोग उस टाइम पे थे, लाइक कौन से ऐसे मोमेंट्स मेमोरेबल है। तो बहुत सारे ऐसे एक ऐसी अच्छी जर्नी रही है। टॉकिंग अबाउट मनीष मतलब तो बहुत सारे पॉजिटिव है, बिकॉज वन गुड थिंग जो मुझे मनीष के साथ लगता है कि बहुत पॉजिटिव एनर्जी स्प्रेड करता है। कहीं पे भी जाता है तो बहुत पॉजिटिव एनर्जी स्प्रेड करता है। एंड जो भी लर्निंग जो भी आज मैं वो बहुत सब कुछ हूँ, आई कैन से दैट इट इज सम पार्ट ऑफ बिकॉज ऑफ मनीष, बिकॉज कि बहुत सारी मुझे लर्निंग मिली है मनीष से। एंड कभी भी एक स्पोर्ट्समैन का फ्रेंडशिप होना बहुत जरूरी है लाइफ में, बिकॉज एक स्पोर्ट्समैन बहुत सारे लॉसेस बहुत सारे विन उसको मिलते हैं मैच में, बट उस लॉस को या उस डीमोटिवेट मोमेंट को कैसे पॉजिटिव वे में लेना है, ये एक स्पोर्ट्समैन सिखाता है। एंड दैट्स समथिंग इज अ वेरी गुड क्वालिटी इन मनीष, बिकॉज कभी भी कोई भी सिलेक्शन नहीं होता है या कुछ भी नहीं होता है तो वो उसको हमेशा एक पॉजिटिव वे में लेता है। एक उसके साथ एक बहुत अच्छा मुझे सीखने को मिला है मनीष के साथ। एंड शादी के बारे में मैं और मनीष बहुत टाइम से हम लोग बात कर रहे थे, मतलब हम लोग जब भी हम लोग एवरी वीकेंड हम लोग मिलते हैं, एवरी वीकेंड, क्योंकि हमारे बहुत सारे लाइक्स सेम है, लाइक कॉफी पीना अच्छा लगता है, मूवीज देखना अच्छा लगता है, अच्छे अच्छे रेस्टोरेंट्स में जाना अच्छा लगता है। तो हम लोग एवरी वीकेंड मिलते हैं। एंड शादी के बारे में हम लोग दोनों ने बहुत सारी बातें की है। काफ़ी टाइम से हम लोग बात कर रहे थे कि ये लड़की या वो लड़की, या फिर कभी शुड वी गो फॉर अरेंज मैरिज या फिर ऐसे कुछ भी। तो ऐसे बहुत सारी बातें हुई हैं, बट एक पता नहीं एक होता है कि डेस्टिनी होती है, और वो मनीष के लाइफ से वो डेस्टिनी पता चलती है कि क्या पता बचपन की कोई ऐसी दोस्त, बचपन की स्कूल की ऐसी दोस्त कि तुम लोग अगर वही अपनी अगर लाइफ पार्टनर बन जाए, ये किसी ने नहीं देखा है। और ये डेस्टिनी का एक क्लासिक एग्जांपल है। इतने लोगों को मनीष ने प्रॉब्ली मनीष को पसंद आए रहेंगे सब, या मनीष को बहुत सारी लड़कियां पसंद आई होंगी, मनीष ने बहुत जगह मनीष ने डेट भी किए होंगे, बट कहीं पे भी उसका प्रॉब्ली उसका वो जो एंड रिजल्ट था कि भले लड़कियां अच्छी थी या फिर जो भी था, बट उसका वो शादी तक बात पहुंच नहीं पाई। जस्ट एक दिन हम लोग ऐसे ही, मैं और मनीष हम लोग ऐसे ही थाने में हम लोग जस्ट एक वॉक के लिए निकले थे टिकटॉक के बाद, तो हम लोग ऐसे ही नीचे हम लोग बात कर रहे थे। उतने में मानसी की टॉपिक निकली, तो तब मैंने मनीष को बोला कि मनीष वाई नॉट मानसी, मानसी के लिए क्यों नहीं सोच रहा है, बिकॉज मनीष को मानसी हमेशा से पसंद थी, बट वाई नॉट मानसी, मानसी के लिए क्यों नहीं सोच रहा है। तो तब जाके उसको एक वो थोड़ा सा उसको एक और एक स्ट्राइक हुआ कि मानसी भी एक अच्छा एक प्रॉस्पेक्ट हो सकती है लाइफ के लिए। एंड उस टाइम से फिर मनीष ने फिर उसको एक सीरियस प्रॉस्पेक्ट के हिसाब से सोचा। एंड हम सारे फ्रेंड्स ने काफ़ी कुछ उसको मतलब समझाया, मानसी को काफ़ी कुछ समझाया, बिकॉज मानसी वॉज थिंकिंग कि मनीष एज यूजुअल हमेशा ऐसा मजाक कर रहा है, बट हम लोगों ने मानसी को भी काफ़ी अच्छे से बताया समझाया कि डेफिनेटली मनीष इज वन गुड गाय जो उसको आगे अच्छी तरह से संभाल सकता है। एंड देन स्लोली इट ऑल स्टार्टेड। वो एक जस्ट एक नॉर्मल एक कैजुअल टॉक था, वहाँ से वो जस्ट एक शुरुआत हुई। एंड आज हम लोग देख रहे तो आज शादी हो चुकी है। एंड दिस मोमेंट इज वेरी इमोशनल मोमेंट फॉर ऑल ऑफ अस, बिकॉज एक बचपन का दोस्त जिसके साथ पूरी जिंदगी बीती है, आज उसका एक नई जिंदगी की शुरुआत हो रही है। तो दिस इज वेरी इमोशनल मोमेंट फॉर ऑल ऑफ अस, बिकॉज एंड आई विश वेरी हार्टी congratulations to both of them, Manish and Mansi, and I wish them कि they get all the success, they get all the happiness in their life, because this is like a new birth। ये एक नया बर्थ है हर एक इंसान के लाइफ में होता है। हमारा लाइफ यहाँ से टर्निंग पॉइंट होता है, बिकॉज करियर ऑनवर्ड्स वेडिंग ऑनवर्ड्स सब कुछ हमारा एक टर्निंग पॉइंट होता है। एंड उसमें सबसे इम्पोर्टेंट होता है कि अच्छी लाइफ पार्टनर मिलना, और इसके लिए मनीष लकी है, बिकॉज शी इज़ वेरी काइंड हार्टेड मानसी, एंड मनीष को बहुत अच्छी तरह से संभालेगी। तो मनीष इज वेरी लकी टू हैव मानसी। एंड ऑल आई कैन से इज कि वी आर रियली हैप्पी फॉर यू मनीष एंड मानसी, बोथ ऑफ यू,
कि तुम दोनों एक दूसरे को बहुत अच्छी तरह से जानते हो, तुम दोनों एक दूसरे को, एंड उस इंसान को लाइफ पार्टनर होना बहुत जरूरी होता है, बिकॉज कंपैटिबिलिटी लाइफ की बहुत जरूरी होती है। अंडरस्टैंडिंग, आज मैरिज को अगर अच्छी तरह से चलाना है तो अंडरस्टैंडिंग होना बहुत जरूरी है। तो वो एक बहुत अच्छा है दोनों का। All I can say is like we wish you all very best for the new innings for both of you, Manish and Mansi, and I'm sure कि आप लोग जैसे हो, एक सजेशन है कि जैसे आप लोग हो अभी, तुम लोग दोनों अभी जैसे हो, just don't change it because this is the best of you both, so just don't change it. ऐसे ही हमेशा हंसी मजाक खुश, हमें मतलब एक ग्रुप अच्छा लगता है, ऐसे ही हमेशा रहो, तो ऐसे ही हमेशा रहना, and all the best for your new life. And talking about मानसी के लिए एक बहुत अच्छा है कि मानसी is always and always a jolly person. कभी भी उसके साथ जाओ तो you will never have a dull moment. हमेशा she is the one who will be like हंसते रहेगी, कुछ ना कुछ 5-6 जोक्स भी मारेगी या फिर जो भी रहेगा, बट हंसते रहेगी। तो वो बहुत अच्छा एक मोमेंट होता है उसके साथ, एक बहुत अच्छा लगता है उसके साथ रहना, मानसी के साथ। एंड सेम इज विद मनीष। तो दोनों एक दूसरे को बहुत अच्छी तरह से एक कंपैटिबिलिटी है, एंड दैट्स रियली गुड। तो वी बिकॉज एक कंपैटिबिलिटी होना बहुत अच्छा है एंड बहुत ज़रूरी है लाइफ में, एंड अंडरस्टैंडिंग दोनों का बहुत अच्छा है। तो यही ऐसे ही बरकरार रखो। सो वी बोथ, मी एंड ऑल द फ्रेंड्स, विश यू ऑल द बेस्ट फॉर द न्यू लाइफ। मनीषबद्दल चांगलं बोलायचं आहे, तू चालू करू? नाही मनीला चांगलं बोलायचंय, तू चांगलं बोलायचंय पण चालू करायचं का मनीष? चांगलं बोलायचं ह्याच्यात तू फंबल झालास, म्हणजे समजून जा चांगलं आहे का काही मनीष बद्दल पण आहे, मनीष बद्दल पण चांगलं आहे, मानसी बद्दल पण भरपूर गोष्टी चांगलं आहे, माणसाबद्दल आय कॅन यू गॅरंटी। हा, सो सुरुवात तू कर। अरे पण सुरुवात मी हे करते की ही सुरुवातच का झाली की मी मनीषचा मित्र झालो। ही पण चांगली गोष्ट आहे की हा मनीषचा मित्र आहे आणि मी पण मित्र आहे का? ठीक आहे, मनीष कधी कधी खूप सेल्फिश बिहेव करतो, नो डाऊट। सगळ्यांनी आय गेस प्रत्येक सेंटेन्स मध्ये हे बोललेलं असणार की मनीष सेल्फिश आहेच, बट मनीष काय काय वेळेस खूप हेल्पिंग नेचर पण दाखवतो मुलींसाठी। मुलांसाठी तर त्याने आम्ही त्याला बॅचलर्स पार्टीला फक्त ऑल मेल्स घेऊन जायला बघतोय, ते तो आम्हाला घेऊन गेलेला ट्रेकला मुलगी पाहिजेच पाहिजे। मी त्याला फक्त पाहिजे की मानसी खूप स्वीट गर्ल आहे यार, मानसी पाहिजे। ठीक आहे, रोशनी पण स्वीट आहे यार, रोशनी पण घेऊन जावे। अरे रेश्मा पण स्वीट आहे, माहोल बनत नाही, मुली असतील ते माहोल बनतो। अरे म्हणजे आपल्या निशी काय कमी आहे? ठीक आहे, हरकत नाही, जाऊन दे। पण मनीष बद्दल अजून काहीतरी चांगलं बोललं पाहिजे आपण, कारण काय आपल्याला आपल्या मित्र तो आहे, आपण त्याला मानतो मित्र, तर आपल्याला त्याच्यात काय काहीतरी चांगल्या गोष्टी। ही इज अ व्हेरी गुड प्लेअर आणि त्याची चॉईस चांगली आहे, कारण की त्याने माणसाला चूज केलं आणि आम्हाला कारण आम्ही आता ऑलमोस्ट त्याला अराउंड 10 ते 15 वर्ष होतोय, कॉलेज एकत्र केलेलं आहे, एकत्र तो कधी एकेकाळी आमचा तो कॅप्टन पण होता अनफॉर्च्युनेटली पण होता। ही इज अ व्हेरी गुड टीम प्लेअर नाही म्हणतात, पण ही इज अ व्हेरी गुड प्लेअर। जेव्हा गरज पडेल तेव्हा तो एकत्र सगळ्यांना आणतो, मदत करतो खूप वेळा, जेव्हा कोणी अडचणीत असेल, काही भांडण झाली असतील, ही ऑलवेज ट्राय टू सॉर्ट इट आउट। अँड वन मोर थिंग, ही इज अ व्हेरी गुड ॲथलीट। हा, सिरियसली म्हणजे तो एवढा चांगला ॲथलीट आहे की काय काय सिच्युएशन मध्ये त्याला पळायचं कसं हे पण त्याला माहिती असतं, तो लगेच निघून जातो, खिशात घेतो, निघून जातो बस। सो आजपर्यंत तो आम्हाला खिशात घेत होता, बिचारा आमचा एक मित्र निशित, तुम्ही त्याच्याबद्दल ऐकायलाच लवकरच तो काय बोलेल त्याच्याबद्दल, त्याला भरपूर वेळा खिशात घेतलेला आहे तो, म्हणजे खिशाचा आत नाही अजून तो, आता मानसी घेतला खिशात घेणार आहे। सो असं आहे। पण एक चांगली गोष्ट झालं की दोघांनी एकमेकांना खिशात घ्यायचं ठरवलं, दोघांनी डिसाईड केलं की दोघांनी एकमेकांशी लग्न करायचं आहे, अँड वी आर व्हेरी हॅपी की आम्ही एक पार्ट प्ले करू शकलो त्यांच्या या दोघांच्या क्युपिड स्टोरी। हा, ऑब्व्हियसली म्हणजे वी आर हॅपी दॅट वी आर वन ऑफ द पार्ट ऑफ देअर फॅमिली, किंवा आज आमचं एवढं चांगलं बॉन्डिंग झालं त्यांच्या फॅमिलीबद्दल, आमचा अख्खा ग्रुप एवढा क्रिएट झालेला आहे चांगला। आय होप की हे असंच लाईफ लॉंग कंटिन्यू राहील। मानसीबद्दल बोलायचं? मानसी
माणसाचं बोलायचं, माणसाचं काय बोलू. मानसी म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं एक मानसीची आणि माझी अशी भेट सांगू, कारण मानसी आणि माझी भेट खूप वेगळी होती. गणपतीच्या दिवशी आम्ही भेटायला गेलो, म्हणजे मी ह्यांच्या सगळ्यांकडेच गणपतीला जायचो डोंबिवलीला. तर हे बोलले मानसीकडे पण जायचं आपल्याला. तर मानसीकडे कोण मानसी काय मानसी कधीही भेटलो नव्हतो, काही नाही. हे लोक एक एक आत घुसतायत. कोणी असं म्हणजे असं पण नाही की आपण ह्याला पहिल्यांदा घेऊन आलोय ह्या घरात, ह्याची ओळख करून द्यावी. म्हणजे वेलकमिंग नेचर, वेलकम काही नाही. म्हणजे हाय विशाल, हाय मनीष. तर मी पण हाय मानसी कशी आहेस तू, तिने पण सांगितलं हाय संग्राम कसा आहेस तू. झालं आमचं बोलणं. आम्ही आणि मनीष आणि हे सगळे असे तुम्ही लोक एकमेकांना ओळखतात. हो आत्ताच तर भेटलो आम्ही. आणि तिकडनं आमची ॲक्च्युअल मैत्रीची सुरुवात झाली. म्हणजे गणपती बोलतात ना, बाप्पाने आम्हाला अशी सुरुवात करून दिली चांगल्या मैत्रीची. आणि त्याच्यानंतर आमची मैत्री खूप चांगली ग्रो झाली. मग एकत्र आम्ही आउटिंग्स करायला लागलो. आधी मी युजली कधी म्हणजे मानसी बिनसी असताना कधी आम्ही असायचो, आम्ही मित्र असतो. क्रिकेट फ्रेंड्स आम्ही भरपूर वेळा असायचो आम्ही एकत्र. पण कारण मी मित्र असायचो, मनीष असला की मुली असायच्याच. म्हणजे तेव्हा मग ओळख व्हायला लागली माझी, भरपूर मुलींबरोबर व्हायला लागली. मग मुलींशी बोलायला लागलो मी पण. म्हणजे ॲक्च्युली मानसी म्हणजे पण सेम जसं संग्रामचं जसं की आमचं जास्त म्हणजे बेटर आमचे हे मनीषवर होते, कारण की आम्ही लहानपासून मनीषला ओळखायचो. पण मानसी जेव्हा आली सो वी जस्ट स्टार्टेड लाईक जस्ट वी नो इच अदर तसं. आणि मग हळूहळू ती फ्रेंडशिप प्रोग्रेस होत गेली. अँड नाव वी कॅन से दॅट शी इज अ फॅमिली नाव. म्हणजे मीन्स जो वेलकमिंग नेचर आहे, जो हेल्पिंग आहे. म्हणजे असं इवन आय कॅन से दॅट की जेव्हा माझं लग्न होतं द वे शी वेंट आउट ऑफ अर वे टू मेक ऑल द थिंग्स हॅपन इझिली. मीन्स सिरियसली शी इज अ जेम ऑफ अ पर्सन इन दॅट सेन्स. मानसी विशाल हे सगळे म्हणजे आमची संगीत आणि ह्याची सुरुवात झाली माझ्या लग्नापासून. आणि ती अजूनही कंटिन्यू आहे. दादी स्टेप. हां म्हणजे भरपूर डान्स आणि हे एवढं एकत्र केलेलं आहे. त्याच्यानंतर मानसीची एक खूप चांगली गोष्ट म्हणजे ती प्रचंड मला आवडते, कारण ती मनीषा जमिनीवर ठेवते. मनीष जरा उडायला लागला असं काहीतरी विचित्र करायला लागला की छाती पुढे बस झालं इकडेच थांब आता. म्हणजे दॅट इज अ गुड पार्ट की ते त्यांचं एकमेकांचं कम्पॅटेबिलिटी चांगलं आहे. खूप काय म्हणतात वाटतं की हे एकमेकांना प्रचंड प्रेम करतात. आणि वी लव्ह दॅट की चल आमच्याकडे एक चांगलं एक असं कपल आहे की जे असे आमच्याकडे सगळेच कपल तसे आहेत. बट स्टील दे आर स्पेशल फॉर अस, कारण ते आम्ही खूप चांगली एकत्र जर्नी स्पेंड केलेली आहे. आणि कारण असंचं लग्न पण आहे. हां आणि आज त्यांच्यावर चांगलं बोलायचं, त्याच्यावर चांगलं बोलायचं आहे. हां बस अजून बस एवढं अजून ह्याच्यावर चांगलं नाही बोलू शकत. बस काका बाकू दिस व्हिडिओ जस्ट फॉर यू. हे तुमच्यासाठी होतं मनीष आणि मानसी कसे आहेत. बाकी पुढचं आम्ही मित्र बघून घेऊ. मनीष मानसी एकमेकांवरती विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला खूप पुढे कामी येणार. कारण फेथ इज एव्हरीथिंग. आणि एकमेकांना समजून घ्या. सुरुवातीचे 1-2-4 वर्ष खूप डिफिकल्ट असतात. ती ॲडजस्ट करायला लागणार असते, तुला ॲडजस्ट करायचं असतं. कारण आपण कधीच असे सवय नसते की कुठलं तरी एक व्यक्ती आपल्यावर कंटिन्युअस आहे. सो जस्ट थोडंसं इज आउट करा. काही प्रॉब्लेम आले तर तिकडे सॉल्व करा. कोणाला दुसऱ्याला इन्व्हॉल्व करू नका. जे काय तुमच्यामध्ये ठेवा आणि लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व करा. कारण त्याच्याने तुम्हाला काय जास्त वेगळा आउटकम येणार नाही आहे, त्याच्याने भांडणंच वाढणार आहेत. सो जस्ट एंड इट वेन यू रिअलाइज इट की आता बास झालं, आता संपवायला पाहिजे. दॅट्स इट. Absolutely. Just keep up the same spirit, energy जसे आत्ता आहेत, and it will make your life together very easy. All the best.